नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीची हिडन कंपनी जस्ट डायल लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मला कसे माहीत की ही कंपनी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्स सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता. या कंपनीमध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची हिस्सेदारी आहे 63.84%. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, हे तर सगळ्यांना माहीतच आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही मुकेश अंबानीजीची कंपनी आहे आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट सुद्धा आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी डायरेक्टली मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जस्ट डायल लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर बघणार आहोत. आणि त्याचसोबत आपण जस्ट डायल लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार जस्ट डायल लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.15%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.57%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.36%. चला आता बघूया मुकेश अंबानीजीच्या हिडन कंपनी जस्ट डायल लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर मिलियनमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया जस्ट डायल लिमिटेडच्या नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेड या कंपनीचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 280 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 297 कोटी रुपये. तसेच जस्ट डायल लिमिटेड या कंपनीचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 289 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 297 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण जस्ट डायल लिमिटेडचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 367 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 425 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, याचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 397 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 425 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जस्ट डायल लिमिटेड या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 213 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 226 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 218 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 226 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 153 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 198 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 179 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 198 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जस्ट डायल लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 141 कोटी रुपयांनी वाढून आला आहे जवळपास
160 कोटी रुपये. तसेच जज डायल लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 157 कोटी रुपयांनी वाढून आला आहे, जवळपास 160 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जज डायल लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर, आणि मित्रांनो हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, जज डायल लिमिटेड या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 16.60 रुपीजने वाढून आला आहे 18.77 रुपीज. तसेच जज डायल लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18.53 रुपीजने वाढून आला आहे 18.77 रुपीज. तर मित्रांनो, जज डायल लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा, टोटल इन्कम म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत मुकेश अंबानीजीची हिडन कंपनी जज डायल लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर बघितले. तर चला आपण थोडी जज डायल लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. चला आता बघूया जज डायल लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो, जज डायल लिमिटेड या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढला आहे. 3,402 कोटी रुपयांनी 3,582 कोटी रुपये, आणि करंटली जज डायल लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे जवळपास 4,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जज डायल लिमिटेड या कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग पिरियड पासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जज डायल लिमिटेड या कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग सुद्धा लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण जज डायल लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 23 कोटी रुपये, नंतर 15.5 कोटी रुपये, आणि करंटली जज डायल लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 17 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जज डायल लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती सध्याच आहे जवळपास 5 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जज डायल लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.15% आणि प्लेज पर्सेंटेज आहे 13.90%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीची हिडन कंपनी जज डायल लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर बघितले, आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा, टोटल इन्कम म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. तसेच मित्रांनो, त्यानंतर आपण जज डायल लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.